रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। आज देखील प्रशासनानं रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्याच्यामुळे शाळा देखील बंद आहेत, महाविद्यालय देखील बंद आहे। कालच आपल्याला माहिती असेल की दुर्दैवानं रात्री 10 वाजता खेड तालुक्यातील दहिवली इथं डोंगर शिफ्ट झाला आणि त्याच्याखाली 3 व्यक्ती अडकलेल्या होत्या। त्याच्यामध्ये एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यामध्ये प्रशासनाला आणि NDRFला यश आलं आणि दोन्ही जे अजून आपण अपेक्षा करू की त्यांना देखील तशाच पद्धतीनं जिवंत आपल्याला बाहेर काढता येईल। परंतु NDRFनं जी मगाशी मला माहिती दिली की ती शक्यता फारच कमी आहे, परंतु ते अजून आपल्याला दोन्ही व्यक्ती सापडलेले नाही। तर मी आताच प्रशासनाला एक सूचना आणि निर्देश दिलेले आहेत की आपल्याकडच्या लोकांची भावना असते मी घरातून बाहेर पडणार नाही, तरी मी डोंगराच्या शेजारी राहत असलो तरी माझं आयुष्य त्या घरामध्ये गेलेलं आहे। तर आपल्यामार्फत मला जिल्ह्यातल्या अशा दरड प्रवणग्रस्त भागातल्या नागरिक बंधू भगिनींना एक आवाहन करायचं आहे की सगळ्यात महत्त्वाचा आपला जीव आहे आणि जर प्रशासनानं आपल्याला तसं सहकार्य करण्याचं आवाहन केलं तर त्या आव्हानाला प्रतिसाद देत त्यांनी शिफ्ट झालं पाहिजे। त्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत। जे मृत व्यक्ती आहेत त्यांना तातडीची शासनाची मदत 4 लाखची आहे ती देण्याची देखील सूचना मी केलेली आहे। त्याच्यानंतर मी कशेडीच्या त्या लँडस्लाईड जिथं झाली तिथे देखील जाऊन आलो। तिथं देखील अख्खा डोंगर शिफ्ट झाला आहे। तिथे 2 घरांना जे काही डॅमेजेस झाले होते तिथं शासनामार्फत तर मदत मिळेलच, परंतु शिवसेना म्हणून देखील आम्ही त्या लोकांना मदत केलेली आहे। खेडच्या बाजारपेठेमध्ये मी जाऊन आलो, तिथं देखील परिस्थिती बघितली। आता मी चिपळूणमध्ये आहे, वाशिष्ठी नदीच्या पुराची देखील माहिती घेतलेली आहे, जगबुडीच्या पुराची देखील माहिती घेतलेली आहे। समाधानकारक एवढंच आहे या नद्यांचा गाळ काढल्यामुळं जी पूर्वी पाण्याची पातळी शहरांमध्ये प्रचंड पद्धतीने वाढत होती ती आता कमी व्हायला मदत झालेली आहे। पूर्ण परिस्थिती ही अतिशय नियंत्रणाखाली आहे। आमचे सगळे अधिकारी अतिशय जीव ओतून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लोकांबरोबर काम करत आहेत, नागरिकांचं देखील सहकार्य मिळत आहे। भविष्यामध्ये देखील 2-3 दिवस मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे आणि त्या शक्यतेनुसार कोणालाही जीवितहानी होऊ नये आणि वित्तीय हानी होऊ नये यासाठी सतर्क राहावं, याच उद्देशानं आज या चिपळूणच्या बैठकीचं मी आयोजन केलं होतं।